नवनाथ अध्याय 1 द्वारकेतले बेद. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो. महायोगी नवनाथ सिद्धार्थांच्या या कथासाराचे लेखन विघ्नहर्ता बुद्धिदाता गणनायकानेच कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना आहे. फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे कृष्ण अवताराच्या वेळची आहे. द्वापर युग संपत आले होते. कलियुग सुरू व्हायचे होते. विष्णूचा पूर्व अवतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळ उत्कृष्ट आसनावर बसले होते. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविहोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे. हे नारायणाचेच कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायणच म्हणतात. असे हे ऋषी आले. श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले. त्यांची यथासांग पूजा केली. त्यांचे कुशल विचारले. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी पृच्छा केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालेंद्र व्हावे. प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे. पिपलायन हाच चरपटीनाथ. अविहोत्र हाच वटसिद्ध नागनाथ. द्रुमिल हाच भर्तरीनाथ व करभाजन हाच गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल. शंकर हेच निवृत्ती. ब्रह्मा हाच सोपान. योगमाया हीच मुक्ताबाई. उद्धव हाच नामदेव. कुब्जा हीच जनाबाई. हनुमंत हाच रामदास. वाल्मिकी हेच तुलसीदास. जांबुवंत हाच नरहरी. शुकदेव हाच कबीर. बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्याचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला. कोणी कोठे कोठे जन्म घ्यायचा ते त्याने श्रीकृष्णाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, कवी ऋषीने मच्छिंद्र म्हणून जन्म घ्यायचा. उपचर वसू उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाला. त्यावेळी तो विमानात बसून आकाशमार्गे जात होता. त्याच्या वीर्याचा काही अंश गवतात पडला. तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला. तो मात्र एका मत्स्यीने गिळला. तेथे तिच्या उदरात कवी आपल्या जीवांश प्रविष्ट करेल व तिचा पुत्र म्हणून मत्स्येंद्र नाव धारण करेल. हाच मच्छिंद्र पुढे वंगदेशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईल. पण ती विभूती गायीच्या शेणाच्या रक्षेत उकिरड्यावर टाकली जाईल. हरी ऋषी त्या विभूतीतूनच जन्म घेतील व गोरक्ष हे नाव धारण करतील. ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88 सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले आहेत. पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहे. रेवा नदीच्या तीरी त्यातले काही पडलेले आहे. चमस ऋषीने त्यातून जीवदेशस घेऊन रेवणनाथ या नावाने कार्य करावे. अग्नीने शंकराचे तेज धारण केले आहे. त्यात दहनकामही आहे. अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालेंद्र नावाने जगात कार्य करावे. त्यांचे असे भविष्य आहे की जनमेजयाच्या वंशात बृहद्रथ नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल. तो यज्ञ करील. त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी जालेंद्र हा बालक बाहेर टाकील. जनमेजयाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या. रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले. त्यातील काही तक्षककन्या पद्मिनी ह्या सर्पिणीने गिळले. आस्तिकाला ही गोष्ट माहीत होती म्हणून त्याने पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. तिच्या ठायी जे अंडे होईल त्यात अविहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा. पूर्वी
दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते. पार्वती सुद्धा तिथे आली होती. ब्रह्मदेवही तेथे आला होता. पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रकट झाले व वीर्यरूपाने द्रव्य होऊन त्याच्या चरणाशी पडले. ह्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायाने चिरडले. त्यावेळी अमोघ सूर्जन शक्तीमुळे त्यातून 60 सहस्त्र वाल्यखिल्य ऋषी निर्माण झाले. पण आणखीही वीर्यांश उरला होता. तो यज्ञमंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला. भागीरथीच्या तीरावर दर्भाचे बेट आहे. त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले व एका वेलीला चिटकून राहिले. त्याचा उपयोग करून पिपलायन ऋषींनी जन्म घ्यावा. ब्रह्मदेवाचे तेज टाचेने चिरडले म्हणून त्यांचे नाव चरपटीनाथ असे पडले. आणि दुर्मिळ यांनी कीलक ऋषीच्या भर्तरी म्हणजेच भिक्षापात्रात जन्म घ्यावा. ज्या सूर्यतेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्यकिरणाच्या मार्गाने कीलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात प्रविष्ट झाले आहे. त्याचे अमोघत्व म्हणून समजून ऋषींनी ते जपून ठेवले आहे. त्यात दुर्मिळांनी जन्म घ्यावा. भर्तरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल. आणखी एक गोष्ट अशी झाली आहे. सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रस्त झाला असता त्याच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांडले. जे भूमीवर सांडले त्यावरून एक वाघीण चालत गेली व ते तिच्या पंजात चिटकून राहिले व त्यातून अत्रि ऋषींनी जीवांश घालून जन्मही घेतला आहे. पण हत्तीच्या कानात जे तेज आहे तेथे प्रबुद्ध मुनींनी प्रवेश करून जन्म घ्यावा. कानिफनाथ असे त्यांचे नाव होईल. गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करतील व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंत्र म्हणेल. त्यावेळी करभाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा. गहिनीनाथ नावाने त्यांनी कार्य करावे. श्रीकृष्णाचे हे भविष्यातील कार्यकथन ऐकले व ऋषींनी समाधान झाले. त्यांनी व श्रीकृष्णाने परस्परांना नमन केले व 9 ही ऋषी तेथून निघून मंदराचलावर गेले. शुक मुनी तेथे ध्यानस्थ होते. ह्या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळीची ते प्रतीक्षा करू लागले. मच्छिंद्रनाथाचा जन्म. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्येने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्याने जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वतीने शंकरांना म्हटले, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यात हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकराने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये, मी सांगितलेले ते कळले का? पार्वतीनं होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले असा उद्गार आला. शंकराने पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य आहे. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. ते त्याला म्हणाले, कवी, तू ऐकलेस, या अनुभवही घेतलास. पुन्हा गर्भ बोलला, हा सर्वज्ञ अभेद्य ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, तू धन्य आहेस. आता तुला पुढे पुन्हा दत्ताकडून उपदेश देववीन. पार्वतीसह शंकर मग निघून गेले. मत्स्येने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्याचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते भ्यायले व पळून गेले.
तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. त्याला फार नवल वाटले. तो जवळ गेला. अंड्यात एका मुलगा रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. त्याला आकाशातून आकाशवाणी ऐकू आली. कामिका हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने व वाढव. ह्याचे नाव मच्छिंद्र ठेव. त्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला. त्याने त्याची स्त्री शारदात्वा हिच्याजवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने ते कामिक कोळ्याने आपण निपुत्र आहोत म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फार प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरताच शारदेला पाना फुटला. त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले. 5 वर्षात झाल्या तो बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व तो यमुनेवर गेले. एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले. ते मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्याची मरणांतक स्थिती बघवेना. त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. त्याने तसेच केले. कामिकाचे लक्ष नव्हते. त्यावेळी त्या बालकाने पुष्कळसे तडफडणारे मासे पाण्यात सोडले. कामिक परत आला. मासे कमी कसे असे त्याने विचारता मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. उगीच मरत होते. कोळी संतापला व त्याने त्याच्या तोंडात चपराक मारून म्हटले, पोरा भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याने त्याला बजावले व तो पुन्हा नदीत शिरला. पुन्हा जाळे टाकले. त्याची पाठ फिरली. तो दूर गेला. तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भीक बरी. आता येथे राहायचे नाही. लगेच तो हळूच कोळ्याच्या दृष्टी आड व्हावे म्हणून तीरापासून दूर गेला. वृक्षरांजीत शिरला व उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला. कामिकापासून जो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की विश्रांती घेई व पुन्हा चाले. होता होता तो बद्रिकावनाला गेला. तेथे घनदाट अरण्यात शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली. आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले व तो तप करू लागला. अशी 12 वर्षे गेली. तो तप करून अगदी क्षीण, हाडाचा सापळा दिसावा तसा झालेला होता. त्याला श्री दत्तात्रय व श्री शंकर यांनी दर्शन दिले. ती अद्भुत कथा पुढील अध्यायात येईल. या अध्यायाच्या पठणाने संबंध बाधा नष्ट होते. अध्याय 1 दत्तचरणी अर्पणस्तु. नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 2 दत्तांचा अनुग्रह. मच्छिंद्रनाथाचा प्रवास. श्री शंकर व श्री दत्तात्रय मंदाराचलाची शोभा पाहत व बद्रिकावनाचे सौंदर्य पाहत चालले होते. त्यांना दाट अरण्यात 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. त्याची अस्थिरपंजना अवस्था पाहून दुरूनच शंकर दत्तात्रयाला म्हणाले, हा तरुण अगदी क्षीण दिसतो. मी येथे थांबतो. त्याच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा. त्या मोठ्या वृक्षाकडे श्री दत्तात्रय हळूहळू गेले. त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्र जवळ जाऊन त्यांनी हाक मारली, तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्यांचा शब्द कानी पडताच त्याने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या. त्याचे दर्शन होताच मनानेच बसल्या बसल्या त्यांना अभिवादन केले व म्हटले, गुरुदेव, येथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात ही अंबाभवानीची कृपा म्हणायची. आता आपला कृपा प्रसाद देऊनच जावे. श्री दत्तगुरु म्हणाले, मी अत्रिसूत दत्त होय. तू हे क्षीण करणारे घोर तप का करीत आहेस? तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केलेत. माझे तप फळाला आले. असे म्हणून त्याने त्यांच्या चरणी स्वतःला झोकून दिले. बाळा, असे म्हणून त्याने त्याला उचलून आपल्या दिव्य बाहुनी
आलिंगन दिले. तेव्हा भक्तिभावाने भरून तो म्हणाला, भगवंत, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकवटलेले सर्व साक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्षे उपेक्षा का केलीत? माझा एवढा काय अपराध झाला? त्यांनी त्याचे अश्रू पुसले, सांत्वन केले, त्याला आपल्या इच्छा मात्रे करून सदृढत्व दिले. तेव्हा मच्छिंद्र पुन्हा पाया पडला. त्यांनी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला व त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी होऊन, माया नष्ट होऊन सर्वज्ञ एकच चैतन्य त्याला भासू लागले. त्याने विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच आणि एकच परम चैतन्य दिसत आहे. काय बोलू? वर्णन अशक्य आहे. ते म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव येईल. चल, भानावर ये. तुला भेटावयास शंकर आले आहेत. चल. ते ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरु श्री शंकरासमीप आले. श्री शंकराने मच्छिंद्राला मत्स्यीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाला सांगितले, याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयाने त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायाची शृंगी, आदी लक्षणे, कान विंधण्याचे संस्कार, परंपरा चालवण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे निघून गेले. मच्छिंद्र हे तेथून दक्षिणेकडे निघाला. सप्तशृंगीच्या देवीचा अनुग्रह. पुढे तो भ्रमण करता करता सप्तशृंगी येथे आला. तेथे आंबेचे जागृत देवस्थान आहे. तेथे तो आंबेचे संतवन करू लागला. पण संतवन करता करता त्याच्या मनात आले की संकटाने ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्यरूपाने रचून ठेवावे. आपल्याशीच विचार करीत होता. कवन करण्यासाठी दैवत अनुकूल कसे होतील? आंबेने त्याला दर्शन द्यावे म्हणून त्याने 7 दिवसाचे अनुष्ठान मांडले. ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने त्यांना दर्शन दिले व म्हणाले, बाळा, तुला काय हवे? त्याने आपले मनोगत सांगितले. ती म्हणाली, तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय. तुझ्यावर दत्ताने कृपा केली आहे, त्यामुळे मी सांगते तो साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्राप्त प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू माझ्याबरोबर चल. मग देवीने त्याला मार्तंड पर्वतावर नेले. नाग अश्वस्थ म्हणून तेथे एक वृक्ष होता, तो त्याला दाखविला. बीजमंत्राने हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला. पाहतो तो त्या वृक्षावर 52 वीर, 12 मातृका, सूर्यादी सर्व देवता व शास्त्रास्त्र देवता फांद्या फांद्यावर विराजमान झालेल्या, पण त्या सर्व मूक. देवी म्हणाली, ह्या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील. पण तू एक काम कर, येथून ब्रह्मगिरीला जा. तेथे अंजन पर्वत आहे. तेथून एक नदी दक्षिणेस वाहते. तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावलाएवढी कुंडे आहेत. पांढरेच्या वेली हातात घे. एका कुंडात एक वेल टाक. परत येताना त्या वेली पहा. ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तेथे स्नान कर. ज्या कुंडातले पाणी काचपात्रात बंद करून घे, त्या कुंडातले पाणी काचपात्रात बंद करून घे. मग येथे ये. पण एक सांगते, ह्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा. मग काही त्रास होणार नाही. तू शुद्धीवर येशील. येथे ह्या वृक्षावर तू ते पाणी सिंचन कर. एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न झाले तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे. असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला. देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले. एका कुंडातली वेल मात्र जिवंत राहिली. मग त्याने त्यात स्नान केले. लगेच त्याला मूर्छा आली. पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला. तेव्हा सूर्य त्याच्या समोर आला व त्याला सावध करून व त्याची इच्छा विचारून त्याने त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला. त्या कुंडांचे नाव आदित्य कुंड
मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तांड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्याने शिंपडले. तात्काळ तेथील सूर्यदेवता प्रकट होऊन बोलू लागले व त्याला वरदान देऊन निमंत्रण करताच येईल असे म्हणाले. मच्छिंद्र अशा रीतीने 7 महिने ते 100 कुंडांची प्रदक्षिणा करीत राहिला व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली. त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. मग तेथून मच्छिंद्रनाथ वंग देशाकडे तीर्थयात्रा करीत गेला. चंद्रगिरी गावात निपुत्रिक स्त्रीला भस्मदान. मच्छिंद्रनाथ वंग देशात भ्रमण करीत असता चंद्रगिरी नावाच्या सागर तटावरील एका गावात गेला. तेथे सूर्योदय पाल नावाचा एक सत्शील गोड ब्राह्मण व त्याची सुंदर सुशील पत्नी सरस्वती हे दाम्पत्य राहत होते. एरवी सर्व सुखी असले तरी ते दाम्पत्य संतान नसल्यामुळे फार दुःखी होते. संतान प्राप्तीसाठी जो जे उपाय सांगेल ते उपाय ती बिचारी करत असे, पण काहीही उपयोग झाला नव्हता. तेथे भिक्षा मागण्यासाठी मच्छिंद्रनाथ आला. जे अलख निरंजन अशी हाक अंगणातून आली. त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता. त्या स्त्रीने त्यावेळी साधूचे स्वागत करण्याचा नियम म्हणून मच्छिंद्राला घरात बोलावले. त्याची आदराने पूजा केली व त्याला वंदन करण्यासाठी वाकली. तोच तिला हुंदका आला. ती रडू लागली. नाथाने रडण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, काय सांगू महाराज, संतान नाही, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ आहे. नाथाचे हृदय कळवळले. अरे तो म्हणाला, ताई मी एक उपाय सांगतो, पण मनात संशय न आणता कराल. तिने हो म्हटले तेव्हा त्याने भस्माची एक चिमूट झोळीतून काढीत म्हटले, हे भस्म दिव्य शक्तियुक्त आहे. हे तू सेवन कर. हरी नावाचे ऋषी जन्म घेऊन येणार आहे. ते तुझे पुत्र म्हणून अवतार घेतील. तो पुत्र मोठा झाला की मी स्वतः येऊन त्याला दीक्षा देईन. तो मोठा प्रसिद्ध होईल. मी 12 वर्षांनी येईल. न विसरता, हेळसाळ न करता हे भस्म भक्षण कर. असे सांगून मच्छिंद्रनाथ तिथून निघाला. त्या स्त्रीला झाल्या गोष्टीची अपूर्वाई वाटली. तिने लगेच भस्माची पुडी करून घेऊन सर्व वृत्तांत शेजारच्या बायकांना सांगितला. तिला वाटले की त्या तिचे कौतुक करतील, पण त्यांनी तिला चेटूक, जादूटोणा याच्याविषयी भय घातले. त्यांचे उलटे-सुलटे विचार ऐकून ती सरस्वती घाबरली. ती लगेच घरी आली. भस्म कुठे टाकावे याचा विचार करू लागली. अंगणात गाईच्या शेणाची राखांडी, गवतकांडी याचा केरकचरा साठवण्याची जागा होती. त्या राखेतच ते भस्म तिने टाकून दिले व सुटकेचा निश्वास सोडला व ती सर्व काही हळूहळू विसरून गेली. या अध्यायाच्या पठणामुळे धनसंपदा प्राप्त होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 2 श्री दत्तगुरु चरणी आणि नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 3 मारुतीशी युद्ध व सख्य. मारुतीची चिंता. वंग देश सोडून पुढे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीराने तीर्थे पाहत रामेश्वरला गेला. रामाचा सेतू त्याने पाहिला. तो समुद्रस्नान करीत असता त्याला तेथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते व पाऊस पडू लागला होता. लगेच तो वानर एक दरड उकरून घर बांधून घरात राहण्यासाठी दगड रचू लागला. खरे म्हणजे तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता, पण त्याचे लहान रूप घेतले होते. त्याचे खरे स्वरूप न कळता मच्छिंद्राने त्याला चेष्टेने म्हटले, वा फार लवकर शहाणा झालास. हा वरून पाऊस पडतोय आणि तू आत्ता घर बांधणार. असे तहान लागली की विहीर खणतात का? मारुती म्हणाला, साधू महाराज, तुझ्या इतके ज्ञान कुठले आम्हाला? तू मोठा चतुर आहेस. तुझे नाव तरी काय? मच्छिंद्र म्हणाला, मला यती म्हणतात. माझे नाव मच्छिंद्र आहे. मारुती म्हणाला, जती म्हणजे काय? नाथ म्हणाला, अरे माझ्या अंगी योगशक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात. वानर रूपधारी मारुती म्हणाला, अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती अशी ख्याती आजपर्यंत ऐकली. हनुमंताजवळ मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे. तुझी शक्ती केवढी आहे ती दाखव. ती पटली तरच तू जती, नाहीतर ते नाव टाकून दे.
मी पण माझा प्रताप दाखवतो. मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले व म्हटले, मान्य आहे, तू तुझा प्रताप दाखव. जय अलख निरंजन, जय दत्तगुरु. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून नाथावर फेकला. मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच. त्याने लगेच भस्मचिमूट हातात धरली व स्थिर हो, स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला. तेव्हा तो पर्वत अधांतरीत तरंगत राहिला. तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अंतरिक्षात तरंगू लागले. तेव्हा हा योगी आटोपतच नाही म्हणून खवळून मारुती हातात डोंगर धरून त्याच्यावर उड्डाण करून आला. पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातलेच पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला. त्याला हालताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून त्याचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला व आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करण्याची त्याने त्याची अगदी काकुळतेला येऊन प्रार्थना केली. तेव्हा दया येऊन मच्छिंद्राने मारुतीला सोडले. मग वायू व मारुती त्याच्यासमोर आले. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्धाने आपल्याला बांधून टाकले, कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरु व मंत्र याची वाणी अमोघ असते. गुरुभक्ती व ईश्वरभक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल, आपण त्याच्याजवळ सख्य करू. असे म्हणून त्याने व मारुतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राने म्हटले, मला तुमचे सख्य हवे. मला तुम्ही सहाय्य करावे. ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले, मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे, पण एक शंका मनात आली ती विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला अनुकूल झालास, शाबरी विद्येतही मदत केली. असे असताना येथे पुन्हा माझ्याविरुद्ध का युद्ध केलेस? मारुती हसून म्हणाला, मच्छिंद्रनाथा, तू समुद्र स्नान करीत होतास तेव्हाच मी तुला ओळखलेच होते. तुझी बलपरीक्षा पाहिली मी. येथून पुढे फार कठीण प्रसंग येतील, त्यात तू टिकाव धरशील का की नाही हे पाहिले. ते बोलणे ऐकून मच्छिंद्राला आनंद झाला. पण तेवढ्यात मारुती म्हणाला, कितीतरी वर्ष माझ्या मनावर एक मोठे ओझे आहे, ते तू दूर करशील का? आपले सख्य झाले आहे तेव्हा नाही म्हणू नको. मच्छिंद्राने मान्य केले. तेव्हा मारुती म्हणाला, पूर्वी काय झाले? रावण वध झाला, राक्षसांचा नाश झाला. रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले. मीही त्यांच्यासह गेलो. माझ्या सेवेने सीतामाई माझ्यावर प्रसन्न होती. तिने मनाशी असे ठरवले की मारुतीला मोठे सदन बांधून द्यावे व लग्न करून द्यावे. त्याला गृहस्थ आश्रमाचे सुख लाभावे. तिचा बेत काही मला माहीत नव्हता. ती मला म्हणाली, हनुमंता, वायुपुत्रा, तू आम्हाला फार आवडतोस. माझे एक काम ऐकशील का? मी विचारले, काय काम आहे? ती म्हणाली, आधी हो म्हण, मग सांगेन. मी हो म्हटले. मग ती म्हणाली, बघ, हो वचन दिले आहेस. उदात्त लोक वचनभंग करीत नाहीत. आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे. मी पुन्हा होय म्हटले. तेव्हा तिने सांगितले, तू गृहस्थ आश्रम स्वीकारावास, पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते. तुझा विवाह करून द्यावा असे मी ठरवले आहे. तिचे बोलणे ऐकून धक्काच बसला. मी रामप्रभूजवळ रडत रडत माझे गाऱ्हाणे सांगितले. तर ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नको. प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म घेऊन ठरलेले कार्य करायचे असते. आतापर्यंत 98 राम झाले, 98 मारुती झाले. मी 99वा राम व तू 99वा मारुती. रावणसुद्धा 99वा. त्यांचे राज्य संपले. राक्षसांचा नाश झाला. तूही त्याला कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियाने आता कुठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्रीसंगाचे पाप करायला का सांगता? राम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे.
तुझ्या नुसत्या भूकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी गर्भबीज धारण होऊन त्यांना पुत्र प्राप्ती होईल. तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य न ढळता तुला दोषही लागणार नाही. रामप्रभूची अशा रीतीने जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना. पण राम व सीता यांनी मला स्त्रीराज्यात जायला लावले. तो देश पर्वतवेष्टीत होता. तेथे सर्व स्त्रियाच होत्या. मेनका म्हणून तेथे राणी होती. मी तेथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता. माझ्या भूकाराने मेनकेसह इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले व पुरुष संतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला. पण जन्मापासून अचल अभेद सुवर्णकोपित धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते. तेव्हा तिला मी म्हटले, उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कविनारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील. ते येथे येतील. तेच तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला ते वचन दिले. ते आता तू माझ्यासाठी पूर्ण कर. मच्छिंद्र म्हणाला, मारुती, मला भलत्या संकटात पाडू नकोस. स्त्रीसंग आणि मला छे. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांनी स्त्रीच्या अभिलाषेमुळे काय गत झाली ती का मला माहीत नाही? नको, मला हे भलतेच काम करायला लावू नकोस. मारुती म्हणाला, ते काही नाही मच्छिंद्रा. तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावी लागेल. तुझ्यापासून तिला मेनानाथ नावाचा मुलगा होणार आहे व तो उपरिचर वसूचाच अवतार असेल. हे अटळ आहे. मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला. पण शेवटी त्याच्याकडून मारुतीने मान्य करून घेतलेच. मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो व मगच तुझे कार्य करण्यासाठी स्त्री राज्यात जातो अशी सोडवणूक मच्छिंद्राने करून घेतली. एवढे बोलणे झाले आणि वायू व मारुती तेथून निघून गेले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला. ह्या अध्यायाच्या पठणाने शत्रूंचा पडाव होईल. मूठ मारलेली असली तर ती बाधा दूर होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 3 दत्तगुरुचरणी श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 4 भैरवांचा व मातृकागणांचा पराभव. हिंगळा देवीच्या दर्शनासाठी मच्छिंद्र निघाला. वाटेत घनदाट अरण्य लागले. वारा आत शिरू शकत नव्हता. सूर्यकिरण आत प्रवेश करू शकत नव्हते. अशा निबिड वनात तो खूप आत गेला. तेथे झाडांमध्येच एक शेकडो हात रुंद व उंच असे प्रवेशद्वार दिसले. त्या द्वाराचे रक्षण करणारे 8 भैरव होते. त्यांनी मच्छिंद्र येतो आहे असे पाहिले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्याच्यासमोर एकदम गोसाव्याच्या वेशात प्रकट होऊन त्याला विचारले, काय रे ब्रह्मचार्या, कोठे जात आहेस? तो म्हणाला, मी देवीचे हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही कोण? तुम्ही पण येता का? तेव्हा ते म्हणाले, अरे आम्हीच या देवीचे द्वारपाल आहोत. येथे येणाऱ्याला त्याच्या पाप पुण्याचा झाडा द्यावा लागतो. जे जे सत्कर्म किंवा दुष्कर्म केले असतील ते माणसाने येथे बोलवून दाखवले पाहिजे आणि जर तसे केले नाही तर आम्ही त्याला अडवितो. जर खोटे बोलून पुढे जाण्याचा प्रयत्न केलास तर दार लहान होते व तो माणूस त्यात अडकतो. तू पहा काय ते खरे पाप पुण्य सांग आणि आज जा. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप व पुण्य हा भेदच जाणत नाही. सर्वच कर्मे मी ईश्वरा अर्पण केले आहेत. आता कुठले पाप आणि कुठले पुण्य? चला मला जाऊन द्या. ते भैरव रागावले व बोलले, अशा गुळगुळीत गोष्टी नकोत. अरे देह आहे तोवर देहाचे प्रारब्ध कर्म कोणाला सुटले आहेत का? जोवर देह प्रारब्ध आहे तोवर काहीतरी पाप पुण्य होणारच. आणि कपटाने तू खोटे बोलतोस तर तुला शक्तीचे दर्शन होणार नाही. मच्छिंद्रनाथ हसून म्हणाला, प्रत्यक्ष यम व शंकरी ज्या ब्राह्मी स्थितीपुढे निष्प्रभ ठरतात त्या स्थितीत मी आहे. तिथे तुम्हा मोक्षकांचा दमदाटीला कोण भितो? त्याचे ते बोलणे ऐकून 8ही भैरव नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन त्याच्यावर धावून गेले. पण मच्छिंद्रनाथाने त्यांचा प्रतिकार केला.
तेवढ्यासाठी त्याने चिमूटभर भस्म घेतले व सर्व देवतांना संरक्षणासाठी आवाहन करून ते भस्म वज्रपंजर मंत्र म्हणून आपल्या भाळी लावले. तत्क्षणी त्याचे शरीर अत्यंत कठीण होऊन कोणत्याही भैरवाचे कोणतेही शस्त्र त्याच्यावर चालेनासे झाले. त्या भस्मात व मंत्रात एवढा प्रभाव होता की मच्छिंद्रनाथ वज्रासारखा कठीण झाला आणि त्या भैरवांना म्हणाला, या या, युद्ध करायला या. आता आळस करू नका. तुमचा काय पराक्रम आहे तो दाखवा, नाहीतर कोरड्या विहिरीत जीव द्या. भैरवाने अयोध्येत सरसावली आणि त्याच्यावर भयंकर मारा केला, पण सर्व शस्त्रे परत गेली, बोथट झाली. मच्छिंद्रनाथ जसाचे तसा उभाच. मग वायू, मोहिनी, इंद्र, नाग, ब्रह्मा, रुद्र, दानव, कृतांत इत्यादी देवता ज्यावर आहेत अशी भयंकर अस्त्रे भैरवाने त्याच्यावर फेकली. तेव्हा प्रलय होणार की काय असे वाटू लागले. पण मच्छिंद्राने भस्म मंत्रून प्रत्येक अस्त्रावर अस्त्र योजून भैरवांचे सर्व अस्त्र बल विफल करून टाकले. त्याचबरोबर त्याने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. तेव्हा सर्व भैरव भूमीवर पडले. त्यांचे प्राण कासावीस झाले व ते निश्चेष्ट पडले. मातृकागणांचा पराभव. तिकडे हिंगळा देवीने म्हणजेच अंबेने आपल्या मुख्य 5-7 मार्तुकांना युद्धाची वार्ता समजून घेण्यासाठी पाठवले. तेव्हा ते हे युद्ध चालूच होते. त्या परत गेल्या व त्यांनी देवीला युद्धाचे वृत्त सांगितले. तात्काळ देवीने सर्व मातृगणांना मच्छिंद्रनाथाला मोह पाडण्यासाठी पाठवले. त्यांचा जथा अरण्यात येत आहे असे पाहता मच्छिंद्राने विलक्षण त्वरितेने कामाक्षर योजून मोहनास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्या सर्व दासींना स्वतःची स्मृतीच न राहून त्या वेड्यासारख्या नाना प्रकार करू लागल्या. त्या नाचत, ओरडत, हातवारे करीत गाणी गाऊ लागल्या. मग त्यांच्यावर मच्छिंद्राने विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला व वाताअस्त्र सोडून त्या मातृकागणांची वस्त्रे त्यांच्या शरीरावर सुटतील व दूर उडून जातील असे केले. त्याप्रमाणे त्यांचे वस्त्रे उडून गेली व त्या वस्त्रहीन अवस्थेत बेभान होऊन नाचू लागले. त्यानंतर मच्छिंद्राने क्रियाशक्तीने त्या प्रत्येकीला समोर दिसतील असे अनेक सुंदर पुरुष निर्माण केले व त्याच वेळी त्या मार्तुकांवरील मोहन अस्त्र आवरून घेऊन त्याने देहभान त्यांना परप्राप्त करून दिले. त्या भानावर आल्या व पाहतात तो समोर कितीतरी तरुण सुंदर पुरुष व त्या स्वतः मात्र विवस्त्र. त्यामुळे त्या अतिशय लज्जित होऊन पुन्हा सैरावैरा पळत देवीकडे निघाल्या. जाता जाता त्यांनी 8ही भैरव निश्चेष्ट पडले होते ते पाहिले. त्या देवीजवळ आल्या. नंगा अवस्थेत धावत गेल्या तेव्हा अंबेने विचारले, हे ग काय, सगळ्यांची वस्त्रे कुठे गेली? त्यांनी लज्जेने चूर होऊन सर्व काही जसे घडले होते तसे सांगितले. त्या धापा टाकीतच सांगत होत्या, अंबे माते, आमची पुण्याई संपली म्हणूनच ही स्थिती झाली. तू सुद्धा हे स्थान सोड. आत्ता तो गोसावी येईल आणि तुला त्रास होईल. एवढे धैर्यशाली, भयंकर व श्रेष्ठ वीर अष्टभैरव तरीही ते त्याच्यासमोर निचपित पडले आहेत. तो गोसावी योगी साधासुद्धा दिसत नाही. प्रत्यक्ष सूर्यच आलाय. असे काही 11 रुद्र एकाच ठिकाणी आहेत. तो सर्व देवदेवतांना ग्रासील, पंचमहाभूते सुद्धा ग्रासून टाकेल. त्या चाचरत आणि घाबरत असे बोलत होत्या. तेवढ्यात एक ओरडली, आला, तो पहा, जोगी आला. त्या सरशी सगळ्या घाबरून ओरडल्या. तेव्हा देवीने प्रथम मायाशक्तीने सर्वांना नवे वस्त्र दिले व त्यांना धीर देऊन ध्यानदृष्टीने पाहिले. अहो, हा तर उपचरी वसूचा पुत्र मच्छिंद्रनाथ म्हणजे ऋषी कविनारायण. तुम्ही भिवू नका. चला, आपण त्याला दर्शन देऊ. चला माझ्या पुढे. असे ध्यानदृष्टीने त्याला ओळखून जेव्हा अंबा म्हणाली तेव्हा सर्वजणी धीर करून पुन्हा निघाल्या. देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले. तो लगेच तिच्या चरणी नत झाला. देवीने त्याला उचलून मांडीवर घेतले व म्हटले, बाळा, फार उत्तम पराक्रम केलास. या भैरवांना आता जागृत कर. तेव्हा मच्छिंद्राने अस्त्र आवरून घेतले. भैरव उठून उभे राहिले
व नाथाची स्तुती करून म्हणाले, मार्तंड पर्वतावर मिळवलेल्या सिद्धीची परीक्षा घ्यावी म्हणून याला आम्ही अडवले, पण त्याने आमचाच पराभव केला. देवीने मच्छिंद्राला म्हटले, बाळा, मला तुझे योग सामर्थ्य दाखव ना थोडे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, काय करून दाखवू? देवी म्हणाली, हा समोरचा पर्वत आकाशात उडव व तरंगत ठेव आणि मग त्यावरील माती न सांडता पुन्हा जागच्या जागी ठेव. तेव्हा मच्छिंद्रनाथाने वायुअस्त्र व नागास्त्र याचा प्रयोग करून पर्वत उंच उडवला. शेषनागाने त्या पर्वताला वेटोळे घालून त्यावरील मूर्तिका, दगड इत्यादी स्थिर धरून ठेवले. देवीने आपल्या शक्तीने माती ढासळण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा मच्छिंद्रनाथाने पुन्हा योग बलाने तो पर्वत जागच्या जागी ठेवला. देवी त्याला म्हणाली, धन्य धन्य, तू वायू व पर्वत यांना मित्र केलेस. त्यांचा परस्पर विरोध असूनही तू त्यांना वश केलेस. मी तुला आणखी 2 अस्त्रे देते. असे म्हणून अंबा म्हणजेच हिंगळा देवी हिने समाधानाने त्याला स्पर्शास्त्र व भिन्नन्नास्त्र अशी 2 अस्त्र दिली. त्याला 3 दिवस आपल्याजवळ ठेवून घेतले व आशीर्वाद व वरदाने देऊन त्याला निरोप दिला. अरण्यातून तो बाहेर पडेपर्यंत ते अष्टभैरव त्याला निरोप देण्यासाठी आले होते. पुढे मच्छिंद्रनाथ कोठे गेला ती कथा पुढील अध्यायात येईल. ह्या अध्यायाचं पठण केल्याने कपटबंधनातून आपली मुक्तता व शत्रूचा पराभव होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 4. श्री दत्तगुरुचरणी श्री नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 5. भूतावळीसह वेताळाचा पराभव. हिंगळा देवीचा आशीर्वाद घेतला व मच्छिंद्रनाथ पुढे तीर्थयात्रेला निघाला. 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात तो गेला. त्यातही काही वनग्रामे होती. अशाच एका गावात तो राहिला. रात्र झाली. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला जाग आली. रानातून पुष्कळश दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत, पुन्हा परत येत आहेत, अशा त्याच्या येरझाऱ्या चालल्या आहेत असे त्याला दिसले. ही भूताव दिसते. यावेळी तिला वश करून घ्यावे. न जाणे पुढे आपल्याला कार्याला उपयोग होईल. भूताचा सुद्धा काहीतरी उपयोग होऊ शकतो असा मच्छिंद्रनाथाने विचार केला. त्याने अंबेने त्याला शिकवलेले स्पर्शशास्त्र योजले. याचा परिणाम असा झाला की भूतांची पावले भूमीत रुतून बसली. कर्णरथाचे चक्र जसे भूमीत धरून ठेवले होते तशीच भूमीने भूतांची पावले घट्ट पकडून ठेवली. त्याला काहीच हालचाल करता येईना. ती व इतर कोट्यवधी भूते मिळून 8 प्रकारची 8 कोटी भूते वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमवायची होती. इतर सर्व भूते वेताळापाशी गेली, पण तेवढीच भूते काही दिसताच वेताळ म्हणाला, तेवढीच भूते कमी दिसताच वेताळ म्हणाला, 12 मल्हार अरण्यातील भूते का दिसत नाहीत? जा, शरभर तरी जा, त्यांना बोलावून आण. तात्काळ 5-7 भूते वायुवेगाने 12 मल्हार वनभागात आली. तेथे पाहताच तो काय, कित्येक भूते भूमीत घट्ट पकडून धरलेली आहेत. झाडे जशी जागा सोडित नाहीत तशी स्थिर. पुढे जाऊन त्यांनी विचारले, का हो, असे कसे चिटकून राहिलेत? ही बंदिस्त भूते त्याला म्हणाली, काय झाले कळत नाही. आम्ही येरझाऱ्या करीत होतो, तोच अचानक भूमीकडे खेचले गेलो आणि पाय चिटकून राहिले. कोणीतरी सिद्धयोगी आला असावा, त्याचेच हे काम आहे. वेताळाने पाठवलेल्या भूतांनी पर्वत, अरण्य यात हिंडून खूप शोध घेतला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली. तोच त्यांना मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी सिंहासन घालून बसलेला दिसला. रात्रीसुद्धा त्याच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा देदीप्यमान होती. भव्य तेजस्वी असा तो योगी पाहून त्यांना भीतीच वाटली. त्यातले एक भूत पुढे येऊन मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना तुम्ही उगीच का बरे अडकून ठेवले? त्यांना कृपा करून मुक्त करा. त्यांना वेताळाला नमस्कार करायला जायचे आहे. त्यावर नाथ म्हणाला, त्या वेताळाला मी भीत नाही, जाऊन त्याला सांगा, तुझी भूते मी सोडणार नाही. भूते म्हणाले, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचे भले होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानव सुद्धा पळापळ करतील. नाथ म्हणाला,
तुमच्या तोंडाच्या वल्गना येथे नको आहेत. येऊन द्या वेताळा, पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो. बरे बरे, पहाच आता, असे म्हणून ती वेताळाकडे गेली व त्याला नमन करून म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकून ठेवले आहे. तुमची सुद्धा अशीच गत करीन अशा धमक्या तो देत आहे. ते ऐकून वेताळ संतापला. त्याने आज्ञा दिली. त्याबरोबर सर्व भूतांनी प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्राकडे आरडाओरडा करीत जाऊ लागली. सर्व भूतगणांसह वेताळाला पाहताच मच्छिंद्राने विभूतीची एक रेषा आपल्या भोवती काढली व वज्रास्त्र मंत्राचा जप केला. आपल्या मस्तकावर ते मंत्रलेले भस्म लावले. तिकडून भूतांनी भयंकर मारा केला, पण त्याची शस्त्रास्त्रे थटून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते स्मशानातले वृक्ष उपटून त्याच्यावर फेकू लागले, पण त्याला काहीही झाले नाही. सर्व वृक्ष त्याच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाच्याने दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यावर अग्नीचा वर्षाव केला, पण सगळे फुकट. जलदास्त्र योजून त्याने सर्व अग्नी शांत केला आणि स्वतःचे अग्निअस्त्र जपून त्याने भूताभोवती जाळं उत्पन्न केले. भूते अग्नीला भिवून अधूनमधून अदृश्य होऊ लागले व समुद्राचे पाणी आणून अग्नी शांत करू लागले, पण आग काही विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्राने प्रजन्य अस्त्र फेकून अग्नी थंड केला. भूते पुन्हा भूमीवर आली. लगेच त्याने स्पर्श अस्त्र मंत्रून त्यांना सर्वांना भूमीवर खिळून टाकले. पण 8 भूतपती स्पर्शशास्त्राला न जुमानता त्याच्या भोवती तरंगून राहून त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्राने पुन्हा वज्रमंत्र म्हणून आपले संरक्षण केले आणि 7 दानव मंत्रशक्तीनेच उत्पन्न केले. मधु, तील, कुंभकर्ण, मोरू, मालीमल, मुचकुंद व त्रिपुर असे 7 भयंकर दानव प्रत्येक भूतपतीशी झोंबी खेळू लागले. त्यांचे तुंबळ मल्लयुद्ध चालू झाले. ते ती रात्र, एक दिवस व पुढची एक रात्र एवढा वेळ चालूच राहिले. त्यात अस्त्राचा भयंकर उपयोग केला गेला, पण शेवटी 7 दानवांनी भूतपतींचा पराभव केला व ते गुप्त झाले. तसेच दानवही गुप्त झाले. तिकडे अंतराळातून 8वा वासवास्त्राशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकीत होता, पण वासवास्त्राने त्याला छातीवर छेद होऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्राने वासवास्त्र आवरून घेतले व वाताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर 7 भूतपती त्याच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले. त्याचे चलनवलनच थांबले. वातास्त्राचा प्रभावच असा होता. तेव्हा सगळे 8 जण आपापसात म्हणाले, या जोग्यासमोर आपले काहीही चालत नाही. आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असे म्हणून ते मच्छिंद्रनाथाला शरण गेले व म्हणाले, स्वामी, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. आम्ही मूर्ख तुमच्याशी झगडा केला. सूर्यावर संपाती धावला व त्याने आपले पंख जाळून घेतले, तसे आम्ही झालो. आता उशीर करू नका. आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्ही मरून आणखी कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ. आपण जर आमचे प्राण वाचवले तर तुम्ही जे सांगाल ते कार्य करू. पंचमहापातके सुद्धा आम्ही मस्तकी धारण करू व तुमचे पडेल ते काम करू. पण दया करा, आम्हाला सोडवा. आमचे प्राणच चाललेले. हे ऐकताच मच्छिंद्राने त्यांना म्हटले, मी शाबरी विद्या हा काव्यमय मंत्र ग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणे तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणेल त्याला तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यावर भूतपती म्हणाले, मान्य आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो. मग मच्छिंद्राने त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडवले. त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्राला त्यांनी प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार, अभ्युत्थान व जपविधी सांगून ब्रह्मन ग्रहण काळात त्याचे अनुष्ठान केल्यास शीघ्र फलदायी होईल अशी व्यवस्था केली व मंत्र अनुष्ठानाच्या वेळी भूतबली कोणते द्यावेत तेही सांगितले. त्यानंतर सर्व म्हणजे 8 कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून त्यांच्या पाया पडू लागली. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने मुक्त केले. सर्व भूतपिशाचांचे 8 प्रमुखांसह व वेताळासह त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्यांचा जय जयकार केला.
मग अष्टभूतपतींनी एकूण एक भूतास अशी समज दिली की मच्छिंद्रनाथाने दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलेच पाहिजे. सर्वांना अशी आज्ञा केल्यावर ते प्रमुख स्वामींना हात जोडून वंदन करून म्हणाले, आणखी काय आज्ञा आहे? मच्छिंद्र म्हणाला, जसा हा वर दिलात तसाच आणखी एक वर द्या. तुमचे व माझे युद्ध झाले त्याची कथा, त्याचे आख्यान जो संग्रही ठेवेल, वाचेल त्याला प्रिय मानावा. त्यावर संकट आले तर ते दूर करावे. त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये. त्याच्या घरात प्रवेश करू नये. तो वाटेने जरी चालला असला किंवा त्याच्या घरचे कोणीही चालले असले तरी त्याला स्पर्श करू नये, विघ्न करू नये. अन्य संकटापासून त्याचे व त्याच्या परिवाराचे रक्षण करावे. तुम्ही मला शरण आलात ना, मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा. त्याचे ते म्हणणे सर्व भूतांनी व त्याच्या प्रमुखाने मान्य केले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला वारंवार नमन करून त्यानंतर स्वस्थानी प्रस्थान केले. ह्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने वेताळासह सर्व भूतपिशाचांना वश केले व नंतर तो 12 मल्हारांचे दर्शन घेऊन व तेथे यथाविधी कार्य करून पुढे कालिका देवीच्या दर्शनासाठी गेला. ती कथा पुढील अध्यायात सांगतो. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने घरात भूतबाधा असेल, भूतांचा संचार असेल तर तो थांबेल, भूतबाधा होणार नाही. श्री नवनाथ कथासार अध्याय 5. श्री दत्तगुरु चरणी श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 6. कालिका देवीचा पराभव. कुडाळच्या वाटेवर शांकरी भक्ती. मच्छिंद्रनाथ त्यानंतर कुमार कार्तिकेयचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरला व कुडाळाजवळ आडोळ या गावाजवळ जाऊन राहिला. गावाबाहेर दुर्गा मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे शंकराच्या हातातली कालिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी शंकराने त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्र शक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केले आहेस, तुला हवा तो वर माग. तेव्हा ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जेथे तुम्ही पाठवले तेथे जाऊन पुष्कळ वर्ष कार्य केले आहे. अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकली आहे. मला आता विश्रांती घ्यायची आहे. कोणी मला सुप्त अवस्थेतून उठवून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे शंकराने कालिका देवी म्हणून विश्रांती स्थान तिला करून दिले. पुढे कलियुगात ते कालिका देवी मंदिर प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथ तिच्या दर्शनासाठी गेला. मंदिरात जाऊन त्याने प्रार्थना केली, हे अंबिके, हे कलिके, हे माते, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर. त्याची प्रार्थना म्हणजे ती सिद्धाने केलेले आव्हान होते. त्याचा प्रभाव काय वर्णवावा. त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली. ती त्यामुळे शुद्ध झाली. मुचकुंदाची निद्रा भंग झाली तेव्हा तो जसा क्रोध झाला तशीच ती देवी रागवली. नृसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे नष्टा, अरे पतिता, मी चांगली झोपलेली होती, मला हाक मारून का उठवलेस? म्हणे मंत्रकाव्य केले आहे, वर दे. कोणी सांगितले होते काव्य करायला? मला कशाला त्रास देतोस? मला आणखी विघ्ने नको आहेत. दुरात्म्या, माझे सगळे कार्य झाले आहे. आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा मुकाट्याने हे तुझे राग फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाही तर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जळून जाशील. तिचे दुरुत्तरे ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, देवी, असे काही नाही होणार. सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. मारुतीला पांडवांनी जसा प्रेमाने रथावर घेतला, सूर्याने अरुणाला जसा सारथी केला, तसे तुझे सहाय्य मला पाहिजे. देवी म्हणाले, अरे जा रे, कान फाडून आलास म्हणून काही मी भिणार नाही. हातात कंकणे घातलीस, कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मालास ते मला ठाऊक आहे. मत्स्य जातक सांगणाऱ्याने फार तर मासे पकडावे. कोळ्याच्या घरून पळून आलास तू मला काय शिकवतोस? अरे एवढे की विद्या आहे म्हणतोस, मग तू भीक का मागतोस? तुला वाटत असेल भूतावर जिंकले, आता कलिकेला नमो, पण ते होणे नाही.
अरे दांभिका, तुझा अहंकार म्हणजे मनाचे पाप आहे. मी नुसते डोळे वटारले तर ब्रह्मांडाच्या उतरंडी पाडेल. तेथे मूषका तुझा काय पाड. मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम, परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पानसुद्धा हालत नाही त्याचे. तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. तो इतके बोलला मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करीत प्रकट झाली. त्रिलोक्यातील चराचरात थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिग्पाल, सर्प, नाग, पशु, पक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोरड्या, घाला आला, आता स्वतःला सांभाळ. गुरुचे स्मरण कर. अरे शक्ती माहीत नसताना कलिकेला क्रुद्ध केलेस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसे रक्षण करतोस पाहू आ. देवी ओरडून म्हणाली, अरे जोरड्या, पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी. आता या जात्यात सर्वासकट तुला भरडून काढते. कसा काय वाचतोस तेच पाहते. मच्छिंद्र न भीता भस्म चिमूट हाती घेऊन वासवास्त्राचा मंत्र म्हणू लागला व तेच भस्म त्याने प्रलय अग्नीसारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहस्त्र सूर्य प्रकट व्हावे असा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी कलिका शक्ती व वासवी या आकाशात परस्पराशी भिडल्या. त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले. पण कलिकेने वासवास्त्र गिळून टाकले. तेव्हा एकादश रुद्राचे मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रकट केले. पण कलिकेने मृत्युंजय मंत्राच्या सुक्तीने सर्व रुद्रांना पूजा करून शांत केले व ते परत मच्छिंद्राकडे आले आणि गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकले, पण कलिकेने ते आपल्या पायाने खाली दडपले व उत्तरेकडे शेलाद्रीवर आपटले. त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गुजर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तिथपासून रामेश्वरपर्यंत पर्वतांची ओढ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले हे पाहून मात्र मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र प्रयोगले. त्याचा मात्र कलिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्याखाली पर्वत चिरडले, वृक्षांचा चुरडा झाला. ती अशी निश्चेष्ट पडता पडताच तिला कैलासनाथाचे स्मरण झाले व तिने धावा उमानाथ धावा अशी मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्मवाणी कैलासपती शंकराच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडले हे त्याला कळताच तात्काळ समजले. ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. जेथे मच्छिंद्र होते तेथे येताच मच्छिंद्र धावला व अत्यंत भक्तिप्रेमाने त्याने शिवचरणी लोटांगण घातले. नंदीवर उतरून शंकराने मच्छिंद्राला पोटाशी धरले व त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवीत म्हटले, तानुला, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतले. असे म्हणून शिवप्रभूंनी त्याला आपल्या 10 कराने आलिंगन दिले. नाथाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आदिनाथ, ही तुमची कृपा. बद्रिकावनात दत्तगुरूकडून तुम्हीच माझे 6 महिनेपर्यंत रक्षण करून सर्व विद्या देविदली. शंकर म्हणाले, ते असो, तू आता कलिकेला सावध कर. नाथ म्हणाला, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापर्यंत तुम्हीच मला शिकवलेल्या शाब्र विद्येच्या यशासाठी माझ्या मुखी, माझ्या जिभेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसेच करीन, पण आधी त्या कलिकेला उठव तर खरे. तुझे अस्त्र तूच मागे घे. तेव्हा शंकराच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र मागे घेतला. कलिकेच्या देहामध्ये पुन्हा प्राण खेळू लागले. ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली. शंकराच्या पाहून त्याची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग शंकराने तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती शस्त्रशक्ती म्हणून इतके वर्षे राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्रनाथाच्या मदतीला राहून जगत उपकार करावा ही माझी विनंती आहे. तू हे काम केलेस तर तुला मी नागरत्न देईन. कालिका हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी. सांगाल तेथे जाईल व सांगाल ते काम करेन. तुम्ही विनंती प्रार्थना असले शब्द कशाला उच्चारता व मला लाजविता. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेतले व म्हटले, बाळ, तुझ्या काव्यमंत्रातून जेथे माझे नाव घालशील तेथे मी सिद्ध होईल.
त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले व मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. तो हरेश्वर तीर्थाकडे गेला. ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती. या अध्यायाच्या पठणाने शत्रू मोहित होऊन त्याच्या मनातील कपट दूर होऊन तो मित्र होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 6. श्री दत्तगुरु चरणी अर्पण असतो. श्री नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 7. श्री वीरभद्राशी युद्ध. देवांकडे पाहुणचार. वज्रेश्वरी दर्शन. वीरभद्राशी युद्ध. कलिका देवी अनुकूल झाली. मच्छिंद्र पुढे उत्तरेकडे निघाला. उत्तर कोकणात हरेश्वर तीर्थ आहे, तेथे तो गेला. त्याने गदा तीर्थात स्नान केले व पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. तो त्याला वाटेत वीरभद्र हा शंकराचा पुत्र मनुष्य रूपात भेटला. तो स्नानाला चालला होता. त्रिशूळ, डमरू आदी आयुधे त्याने धारण केली होती. मच्छिंद्राने सुद्धा नाथपंथ संप्रदायाची भूषणे धारण केली होती. प्रदक्षिणेच्या वाटेवर त्यांची दुष्टादुष्ट झाली. वीरभद्राने मच्छिंद्राला वाटेत पाहून हटकले व विचारले, काय हो स्वामी, कोण तुम्ही? मी मच्छिंद्र उत्तर आले. मच्छिंद्र, पंथ कुठला तुमचा? अभ्यास काय करता? मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी जोगी, शैली, शिंगी, कंथा, मुद्रा ही आमची भूषणे. कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे. वीरभद्राने त्याची व त्याच्या पंथाची हेटाळणी केली व तो म्हणाला, उगाच पाखंड मिरवू नकोस. मुद्रा कसले आणि कान कसले फाडतोस? तुझा गुरु तरी कोण? वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंथ निर्माण केला आहे हा त्याने. तो भलतेच मत प्रस्थापित करतोय. तो मूर्खाहून मूर्ख आहे. वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्राला मुळीच सहन झाली नाही. तो म्हणाला, तू परनिंदा कशाला करतोस? तू नसते पातक स्वतःला का लावून घेतोस? परमात्मा शुद्ध करणे तुला जर तुझ्या गुरुने शिकवले असेल तर तू दुसराच गुरु शोध, कारण तुझा गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते. वीरभद्र हे ऐकून संतप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला व तुझा प्राण घेतोय दुष्टा, फार वल्गना करतोस काय? अशी गर्जना करून तो मच्छिंद्रावर बाण सोडणार. तोच मच्छिंद्र खदाखदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्राला मच्छिंद्र म्हणाला, कशाला सोंग आणतोस? वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का? वीरभद्रही चिडून दूरोत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याला धिक्कार करू लागला. त्याचा राग अनावर झाला. तेव्हा वीरभद्राने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, अरे जोगाड्या, हा आला बघ बाण. रामाचे नाव घे, मरणाला तयार हो. मच्छिंद्र जराही न कचरता म्हणाला, मरताना कशाला राम म्हणू? राम नामाने तर साक्षात शंकराचे प्राण वाचवले. राम नाम अभद्र मानतोस की काय? राम मंत्राने वाल्या कोळी तरला, ते नामच मला राखील. असे म्हणून मच्छिंद्राने भस्माची चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्र अस्त्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परावर आदळली. वीरभद्र व मच्छिंद्र परस्परांवर अस्त्रामागून अस्त्रे मारू लागले. जे अस्त्र प्रकट होईल त्याच्या विरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्राने सपाटाच लावला. वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाशांचे एकत्र मिश्रण केले आणि सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्राला म्हणाले, अरे कविनारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायच आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस. ते ऐकून मच्छिंद्राने वासानिकास्त्र योजले. तेव्हा काल व मायाप्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उरली आणि पुन्हा पंचमहातत्वे वेगळी व्यवस्थित झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगळे वेगळे तेथे आले व त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचे सख्य व परिचय करून दिला. वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युद्धात हरवणारा वीर मी पाहिला नव्हता, पण मच्छिंद्राने माझा गर्व हरण केला. मी त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करेन. मच्छिंद्रा,
तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू? मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, माझी इच्छा मानव जातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे. त्यातील मंत्रांच्या ठिकाणी तू सामर्थ्य प्रस्थापित कर व ते म्हणणाऱ्याला फळ मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले व वचन दिले. सर्व देवही वीरभद्राला त्या कामी सहाय्य करू असे मच्छिंद्राला म्हणाले. मग मच्छिंद्राने तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, वत्सा, संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्यांचे रक्षण करेन. विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले. शंकराला नमन केले तेव्हा मच्छिंद्राला त्याने त्रिशूलास्त्र दिले. ब्रह्मदेवाने त्याला असा वर दिला की जे शब्द तू वाणीने उच्चारशील ते खरे होतील. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआपच पाणी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निमंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्राने मणिकर्णिकेत स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतुकाने त्याला विमानातून नेण्याचे ठरवले. विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे तो 1 वर्षभर राहिला. तो प्रत्यही मणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूच्या नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्राला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्व आदी सर्वांकडे पाहुणचार स्वीकारून मच्छिंद्र 7 वर्षांनी देवांचा निरोप घेऊन पृथ्वीवर पुन्हा उतरला. त्यानंतर मच्छिंद्राची तीर्थयात्रा पुन्हा सुरू झाली. पश्चिम भागात वज्रभगवतीचे मोठे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध होते. तेथे तो गेला. त्याने देवीचे दर्शन घेऊन वंदन केले. तेथे त्याला 360 कुंडे दिसली. त्यात उष्ण पाणी होते. ते पाहून त्याला आश्चर्य वाटले. मग त्याने स्वतः उष्ण पाण्याचे आणखी 1 कुंड निर्माण करून देवीला तुष्ट करण्याचे ठरवले. त्याने देवीच्या पुजाऱ्याला विचारले, ही कुंडे केव्हा कोणी निर्माण केली? पुजारी म्हणाला, पूर्वी वसिष्ठ ऋषींनी मोठा यज्ञ केला. 12 वर्ष व 12 दिवस हा यज्ञ चालला होता. सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व तेथे राहिल्या. त्यांनी ही अलौकिक कुंडे निर्माण केली व आपापली नावे त्यांनी दिली. त्या देवता स्वस्थानी गेल्या, पण त्यांची कुंडे आहेत ती आहेतच. ते ऐकून मच्छिंद्राने एक उंचशी जागा पाहून तेथे आपास्त्र मंत्राचा जप केला. त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. तेव्हा त्याने अग्निमंत्र म्हणून 1 बाण त्या कुंडात उभा रुतविला. त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले. त्याने त्या पाण्याने स्वतः स्नान केले व वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व पूजा केली. तेव्हा देवी त्या मूर्तीतून स्वतः प्रकट झाली व त्याला म्हणाली, मच्छिंद्रा, तू मला स्वतः निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातले. त्यामुळे मी तुझवर प्रसन्न झाले. तू येथे राहा. 1 महिनाभर तरी राहा. मग नाथ तेथे राहिले. त्यांनी देवीला विचारले, माते, तुझी वज्रभगवती, वज्राबाई, वज्रेश्वरी अशी नावे का पडली? देवी म्हणाली, पूर्वी वसिष्ठांच्या यज्ञात इंद्रदेव सैन्यासह आला तेव्हा तेथे बसलेल्या ऋषींनी त्याला उत्थापान देऊन आदर प्रदर्शित केला नाही, म्हणून तो रागावला व त्याने त्यांच्यावर वज्र फेकले. पण दाशरथी रामाने शक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण त्या वज्रावर मारला. त्यावेळी मी दर्भातून प्रकट झाली. ते वज्र गिळून टाकले. तेव्हा इंद्र रामाला शरण गेला व आपले वज्र त्याने परत मागितले. रामाने वज्र परत केले. यज्ञ संपला. देव, ऋषी, वसिष्ठ इत्यादी सर्व परत गेले. पण मी प्रकट झाले ती गुप्त झाली नाही. रामाने माझी येथे स्थापना केली. रामाने या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्राणप्रतिष्ठा केली. मच्छिंद्रा, त्याहीपेक्षा तू मला उष्ण जलाने स्नान घातलेस व मला जास्त प्रसन्न केले. तू धन्य आहेस. त्याची अशी अनेक विषयावर बोलणी झाली. 1 महिना संपला तेव्हा मच्छिंद्र देवीला निरोप घेऊन तेथून उत्तर भारतात निघाला. या अध्यायाच्या पठणाने पुनर्जन्म येणार नाही. व्यथा व चिंताही नष्ट होतील. श्री नवनाथ कथासार अध्याय 7वा. श्री गुरुदत्त चरणी अर्पणस्तु. श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 8वा. पाशुपत राजाला रामदर्शन घडविले.
मच्छिंद्रनाथ वज्रेश्वरी सोडून पुढे उत्तरेकडे गेला. द्वारकेला जाऊन तो गोमती नदीच्या स्नान करून शरयू नदीतीरी अयोध्या नगरीला गेला. तेथे रामवंशातील पाशुपत नावाचा राजा होता. तो रामाच्या देवालयात पूजेसाठी गेला होता. त्याच्याबरोबर फार मोठे सैन्य होते. देवालयातीलही अपरंपार गर्दी होती. मच्छिंद्रनाथही त्यावेळी दर्शनासाठी देवालयात शिरला होता. तेव्हा तेथील द्वारपाळाने त्याला अडवले व धिक्कार करून म्हटले, "ए मूर्खा कानफट्या, तू गोसावळ्या, मागे हो. चाललास कुठे? राजासाहेब दर्शनाला आले आहेत. आंधळ्या दिसत नाही का? ए मागे हट." असे ओरडून मच्छिंद्रनाथ त्यांनी मागे ढकलून दिले. नाथाने राग आवरला. चाकरावर क्रोध करणे योग्य नव्हे. ते बिचारे धनाच्या स्वाधीन. बरे, राजाला शिक्षा करावी तर तो लाखाचा पोशिंदा. त्याची हानी म्हणजे सर्व प्रजेची हानी. म्हणून राजालाही कठोर शिक्षा करून चालणार नाही. असा विचार करून तो द्वाराबाहेर गर्दीत थांबला. देवालयात राजा मूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालीत होता. मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावरती स्पर्शास्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते टाकले. राजावर त्याचा असा प्रभाव पडला की तो दंडवत घालून जो पडला होता तो भूमीवर चिटकून राहिला. रामाच्या मूर्तीसमोर राजा पडलेला. त्याला उठताच येईना. सगळे लोक पाहत राहिले. सर्वस्व गोंधळ झाला. कोणातरी योग्याचा अपमान झाला असणार म्हणून राजाची अशी अवस्था झाली असे सर्व बोलू लागले व सर्वस्व शोध घेऊ लागले. द्वारपाळाकडून मच्छिंद्रनाथाचा शोध लागला. मग मंत्री येऊन त्याच्या पायी पडले. काकुळतीला येऊन त्याला विनवू लागले. त्याची दया येऊन मग नाथाने विभक्त मंत्र जपून राजाला सोडवले. राजा उठला व तोही नाथाचा शरण आला. मच्छिंद्रनाथाचे नाव कळताच तो आनंदाने गहिवरला. त्याने आधीच नाथांची फार ख्याती ऐकली होती. तेव्हा प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळे त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्याने मोठ्या सन्मानाने नाथाला प्रासादात नेले व त्यांची निरंतर सेवा करू लागला. त्याने मच्छिंद्रनाथाची इतकी मनोभावे सेवा केली की त्याच्यावर नाथ अत्यंत प्रसन्न झाले व म्हणाले, "राजा, तुझी काय इच्छा आहे सांग मला, मी पूर्ण करतो." तेव्हा राजा हात जोडून म्हणाला, "महाराज, मी रामचंद्र वंशाचा आहे. मला त्यांचे दर्शन होईल तर मी स्वतःला फार धन्य समजेल." तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याचे म्हणणे मान्य करून राजाला सभागृहाच्या बाहेर मोडक्या पटांगणात नेऊन आपले अमोघ अस्त्र म्हणजेच वाताकर्षण काढले. भस्माची चिमूट मंत्र म्हणून त्यांनी सूर्यावर फेकले. त्यामुळे रथाचा आधार असे जे वायुचक्र तेथे आकृष्ट झाले व सूर्याचा रथ पृथ्वीवर उतरला. त्याचे तेज इतके दाहक झाले की पृथ्वीवर सगळीकडे अग्नी भडकला व सृष्टी जळू लागली. ते पाहून मच्छिंद्रनाथाने जालिंधराचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. ते पाहून मच्छिंद्राने जलद्रास्त्राचा प्रयोग करून तो भयंकर अग्नी शांत केला. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्रामुळे अश्वारूढासह निश्चेष्ट पडला होता. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेजही क्षीण झाले व त्यांचे मुख्य ब्रह्मा, विष्णू, शंकर हे पृथ्वीवर आले. मच्छिंद्र सर्वांना लाडका होता, प्रिय होता व त्याने सूर्याची अशी वाईट अवस्था केल्यामुळे ते दुःखी झाले. त्यातला विष्णू मच्छिंद्राला म्हणाला, "मच्छिंद्र, तू या जगदमित्र सूर्यावर तू अन्यायाने हे अस्त्र का उपयोगात आणले?" नाथाने उत्तर दिले, "हा पाशुपत राजाचा सूर्यवंशातला आहे. सूर्याने कधीतरी आपल्या वंशजाची साधी इच्छा तरी पूर्ण केली आहे का?" विष्णू म्हणाला, "मग तुझी काय इच्छा आहे?" तो म्हणाला, "पाशुपत राजाला सूर्याने नित्य सहाय्य केले पाहिजे. रामदर्शन करण्याची त्याची इच्छा आहे. ती सूर्याने पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या शाब्र विद्येचं आपण स्वतः मंत्रांचा ठाई राहून सिद्धी केली पाहिजे." विष्णू म्हणाला, तुझे हे काम करण्यास सूर्य नाही म्हणणार नाही. आम्ही सर्वजण तसे वचन देतो. तू त्याला आधी सावध तरी कर,
मच्छिंद्रनाथ म्हणाला, अहो, सर्व देवांनी वचने दिली तरी आधी त्या राजाला रामप्रभूचे दर्शन घडवीन आणि मग सूर्याला सोडीन. त्याचे ते बोलणे झाले न झाले तो स्वतः रामचंद्र व लक्ष्मण प्रकट झाले. त्याने दर्शन होताच शंकरांना अत्यंत आनंद वाटला आणि पाशुपतनृपतीचे हृदयात आनंदरूपी सरिताचा प्रकट होऊन वाहू लागले. मच्छिंद्रनाथाने रामचरणी मस्तक ठेवले तोच रामाने त्याला उठवून आलिंगन दिले. पाशुपत राजानेही रामाला साष्टांग प्रणिपात केला. त्यालाही रामाने पोटाशी धरले. मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, रामचंद्र, तुझे नाम सर्व नामात श्रेष्ठ आहे. तुला माझी अशी विनंती आहे की मी रचलेल्या शाबरी विद्येतील मंत्रांना नेहमी तुझे सहाय्य मिळावे आणि जर अशी तुझी इच्छा नसेल तर कोंदळ सज्ज करावे व माझ्याशी युद्धाला यावे. त्याचे वीरश्रीयुक्त बोलणे ऐकून रामाला कौतुक वाटले. कवी नारायणाशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता. तो मधुर वाणीने म्हणाला, मच्छिंद्र, तीनही देवांनी एकत्र झालेली शक्ती म्हणजेच दत्तात्रय, त्याने तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देव तुझ्या मंत्राचे सहाय्य करते आहेत. मग मी तरी एवढा वेगळा का राहील? तुझ्या मंत्रात माझे नाव येईल तेथे मी सर्व शक्तीसह राहण्यास येईल. 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन. तू कवी म्हणजे विष्णूचाच अवतार व मीही विष्णूचाच अवतार. तुझे व माझे एकेच आहे नव्हे का? तू धन्य आहेस. माझ्या वंशजाला माझे दर्शन घडविलेस. परोपकारी आहेस. या सर्व सृष्टीचा प्राण असा सूर्य मात्र तू अजून व्यर्थ बद्ध केला आहेस. त्याला पुन्हा सावध कर. रामाचे मधुर वचन ऐकून मच्छिंद्र व सर्व देवही संतुष्ट पावले. नाथाने लगेच वाताकर्षण मंत्र आवरून घेतला. सूर्याची बंधनातून सुटका झाली. तो इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा सर्व देव जमलेले त्याला दिसले. आपल्याला कोणत्या योगी वीर पुरुषाने बंद केले ते पाहण्यासाठी इच्छापूर्तीने सूर्याने प्रकट केले. देवाने मच्छिंद्राला सांगितले, सूर्यदेव तुम्हाला दर्शनास बोलवित आहे. मच्छिंद्रनाथ निघाला, पण सूर्याच्या दाहकतेविरुद्ध उपाय म्हणून त्याने चंद्राचा जप करून मागे व पुढे असे 2 शीतल चंद्र उत्पन्न केले. पर्जन्यास्त्राने सतत थंड पाणी अंगावर पडत राहील अशी योजना केली व नंतर सूर्याचे दर्शन घेतले. विष्णूजवळ सूर्याने मच्छिंद्रनाथाचा जन्म, नाम, अवतार कार्य आदी सर्व काही विचारले व तो कवी नारायणच असून कलियुगात ईश्वर कार्य करीत आहे असे कळले. तेव्हा त्याने त्याला वरदान देऊन गायत्री विद्येला सहाय्य करीन असे सांगितले. शाबरी विद्येला सहाय्य करेल असे सांगितले. पाशुपत राजा हा रविवंशाचा राजा आहे असे सांगून मच्छिंद्राने व विष्णूने त्याला सूर्यासन्मुख आणले. तो सूर्यापुढे नमस्कार करून सूर्याची स्तुती करू लागला. त्यावेळी राम, लक्ष्मण, विष्णू, शंकर, ब्रह्मदेव या सर्वांनी त्या राजाला आशीर्वाद दिले. त्यानंतर वातचक्राचा चालना देऊन सूर्याने आपला रथ सिद्ध केला. अरुणाने 7 अश्वांना गती दिली व सूर्य गगनमार्गाने प्रवास करू लागला. सर्व देवही स्वस्थानी गेले. मग रामचंद्र व लक्ष्मण हेही स्वस्थानी गेले. पुन्हा राजासह मच्छिंद्रनाथ मोठ्या आदराने राम मंदिरात गेला. तेथे यथासांग पूजा इत्यादी करून पाशुपताचा निरोप घेऊन पुढे तो अयोध्येतून वंगदेशात गेला. ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने देशांतरित मित्र घरी परत येऊन भेटेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 8 संपूर्ण. और श्री गुरुदेव दत्त चरणी अर्पण असतो. श्री नवनाथ चरणी अर्पण असतो.
अध्याय 9. गोरक्षनाथाचा जन्म, गोरक्षाची गुरुभक्ती. मच्छिंद्रनाथ त्यानंतर अयोध्या, मथुरा, माथा, काशी, कांची, अवंतिका, जगन्नाथपुरी, द्वारका या 7 पुरींची यात्रा करून वंग देशात आला. गावोगाव हिंडत हिंडत मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात आला. जेव्हा त्याच घरी पुन्हा आला तेव्हा त्याला 12 वर्षापूर्वीची घटना आठवली, जी अध्याय 2 मध्ये सांगितलेली आहे. अंगणातून त्याने अलख निरंजन म्हणून भिक्षा वाढव हो अशी हाक दिली. अंगणातून कोणी जोगी आला आहे हे पाहताना आतून एक स्त्री बाहेर आली. तिच्या हातात भिक्षेचे धान्य होते. तिला पाहताच मच्छिंद्रनाथाने तिला तिचे नाव, पतीचे नाव, जात इत्यादी विचारले. त्याला स्वतःला जरी स्मरण होते तरी तिच्या तोंडून ते पुन्हा कळले तर बरे म्हणून विचारले. तिने जेव्हा सर्वोदय पाले या गोड ब्राह्मणाची पत्नी सरस्वती असे आपले सर्व नाव सांगितले. मात्र त्याने तिला विचारले, बाई मुलगा कोठे आहे, त्याला बोलवा ना. सरस्वती म्हणाली, स्वामी महाराज, का उगाच दुःखावर टांगण्या देता, मी दुर्दैवी, अजून पुत्रमुख पाहणे भाग्यात नाही. नाथ म्हणाले, पुत्र नाही असे कसे म्हणतेस, खोटे बोलतेस की काय. मी 12 वर्षापूर्वी भस्म मथरून दिले होते. भस्म भक्षण केलेस का नाही ते. त्याचा प्रश्न ऐकून तिला एकदम जुनी आठवण झाली व तिच्या अंगाला दरदरून घाम फुटला. तिचे अंग थरथरू कापले. हातातले भिक्षा भरून आणलेले पात्रसुद्धा थरथरू लागले. तिची भयभीत अवस्था पाहून मच्छिंद्रनाथ पुन्हा म्हणाला, माई, मी भस्म दिले होते. ती काही साधी राख नव्हती, साक्षात संजीवनी होती. तू काय केलेस त्या भस्माचे. पुत्र नाही असे म्हणतेस म्हणजे ते भस्म तू भक्षण केलेच नाहीस, होय ना. सरस्वती म्हणाली, स्वामी, मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते, पदर पसरते. माझा फार मोठा अपराध झाला. आपण भस्म दिलेत, पण मी शेजाऱ्यांच्या बोलण्यामुळे मती फिरून व आपल्याविषयी भलते संशय घेऊन ते भस्म न खाता बाहेर अंगणात गाईच्या शेणाची रक्षा व केर टाकण्याच्या जागेवर टाकले. महाराज, मला क्षमा करा. क्रोधाने आपण माझा नाश करू नका. मी अडाणी आहे. मी तुम्हाला शरण आले आहे. असे बोलून तिने भांडे खाली ठेवून नाथासमोर दंडवत घातले व ती रडू लागली. नाथाने तिची ती अवस्था पाहिली. त्याला क्रोध न येता स्त्रीच्या प्रमाददक्षिल स्वभावाचा मात्र वीट आला. तो म्हणाला, माई, उठ, झाले ते झाले. तुझ्यावर रागवून आता काय उपयोग होणार. तुला आता एवढे तरी आठवते की काय भस्म कोठे टाकलेस. मला ती जागा दाखव, भिवू नकोस. त्याचे हे शब्द ऐकताच सरस्वतीच्या जीवात जीव आला. स्वामी कोप न करता आपल्याला भस्म टाकल्याची जागा विचारित आहे, म्हणजे आता मरण्याचे किंवा शापाचे भय नाही असे समजून ती म्हणाली, स्वामी, मला ती जागा आठवते. चला, मी तुम्हाला दाखवते. तिने बाहेर दूर असलेला एक मोठा ढीग दाखवला. तेथे 12 वर्ष सतत रक्षा, काडी, कचरा इत्यादी टाकून दिल्यामुळे कचऱ्याची मोठी रासच झाली होती. मच्छिंद्रनाथ क्षणभर तिकडे पाहतच उभा राहिला. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितलेले त्याला आठवले. मग त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलवीत आहे. उठ. 12 वर्ष झाली तू या गोवऱ्यात राखेखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस. उठ, बाहेर ये. आणि काय आश्चर्य, त्या राशीतून खोलवरून कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज, मी येते आहे, पण गोवऱ्यात अडकून पडलो आहे. डोक्यावर केवढा तरी भार आहे. तुम्ही बाहेर काढा मला. त्या आवाजामुळे ती बाई चकित झाली आणि मच्छिंद्रनाथ जेव्हा तिला म्हणाला, अगं, लवकर फावडे आण, तेव्हा धावत जाऊन तिने फावडे आणले. तोपर्यंत हा काय चमत्कार आहे पाहण्यासाठी तो ब्राह्मण व आसपासचे लोक जमले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला तो राखेचा व केराचा भला मोठा ढीग उपसून काढण्यास मदत केली. नाथाने हे काम मंत्रबळाने चुटकीसे केले असते, पण लोकांना त्या कामात सहभागी करून घेऊन त्याने सर्वांचा गोरक्षनाथ कसा उत्पन्न झाला त्याची प्रत्युत्तरच आणून दिले. ढीग उपसला आणि अगदी खाली 12 वर्षाचा तेजपुंज बालक सिद्धासन घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीत पडला. त्याचा तापस वेश,
तेजस्वी मुद्रा, सौंदर्य व मस्तकावरील कुरळ्या केसाचे जटाभार हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आपले नशीबच फुटके म्हणून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण करंटेपणाने तो घालवला याचे तिला फारच वाईट वाटून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू आता रडून का उपयोग? तुझा हा मुलगा नव्हेच. येथे आता थांबू नकोस, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडून बाहेर पडेल. मग ब्रह्मदेव सुद्धा तुला सोडवणार नाही. सर्व लोक हळहळ होते व आश्चर्य करत होते. ती बिचारी रडत रडतच घरात गेली. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला प्रवचनाची योगदीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो त्या घराच्या अंगणातून निघाला आणि गाव सोडून गेला. अशा रीतीने गोरक्षनाथाचा अवतार झाला. कविनारायण व हरिनारायण हे दोघे आता गुरु शिष्य मच्छिंद्र व गोरक्ष म्हणून संचार करू लागले. भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत ते देशभर फिरू लागले. जाता जाता कनकगिरी नावाचे एक गाव लागले. गावात शिरले तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. मच्छिंद्रनाथ एका बाजूस वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भूक लागली होती. गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यास सांगितले. तो 12-13 वर्षाचा तापसी मुलगा झोळी घेऊन भिक्षेला निघाला. गोरक्ष अशा एका विप्राच्या घरी गेला की तेथे पितृश्राद्ध झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने जय अलख निरंजन अशी हाक देऊन भिक्षा मागितली. त्या घरातल्या विप्र स्त्रीने बाहेर 12 वर्षाचा सोजूळ विनम्र बालक तपस्वी भिक्षा मागतो हे असे पाहून अगदी भक्तिभावाने त्याला कोणीतरी श्रेष्ठ योगी समजून सर्व प्रकारचे अन्न भिक्षा म्हणून घातले. षड्रसाने युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा मिळाली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत गेला. दोघांनी ते अन्न त्या विप्र स्त्रीची स्तुती करीत मोठ्या आनंदाने भक्षण केले व प्रत्येक पदार्थाचा आकार, रंग, रूप व चव याचे गुणवर्णन करीत संपवले. अन्न संपल्यावर वडे आणखी असते तर बरे झाले असते असा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आला. तो गोरक्षाच्या तोंडाकडे सहहेतुकपणे पाहू लागला. गोरक्षाने लगेच म्हटले, गुरुजी, काय मनात आहे ते स्पष्ट सांगा. मच्छिंद्रनाथ म्हणाला, बाळा, मनात येते वडे किती चांगले झाले आहेत. आणखी असते तर बरे झाले असते, तृप्ती झाली असती. गोरक्ष म्हणाला, एवढेच ना, मी आणखी मागून आणतो. लगेच तो पुन्हा झोळी घेऊन तडक गावात गेला व त्याच विप्राच्या अंगणात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, माई, माझ्या गुरुजींना वडे एवढे आवडलेत की त्यांना आणखी खावेसे वाटते, म्हणून मी पुन्हा आलो. कृपा करून मला आणखी वडे द्या, मी गुरुसेवा करीन. ती स्त्री म्हणाली, गुरुचे नाव आणि आपलेच पोट. अरे मुला, असं लोभीपणा बरा नव्हे. एकदा अगदी भरपूर भिक्षा घातली ती अति त्याची. आता आणखी पाहिजे असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागेल. एवढे गुरुभक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेल ते दे, मग देईन वडे. फुकट नाही मिळायचे. गोरक्षनाथ चकित झाला, पण मुळीच न डबकता म्हणाला, काय हवे ते मागा माई, गुरुसाठी मी काही देण्यास तयार आहे. तेव्हा त्याची परीक्षा पाहावी म्हणून ती म्हणाली, तुझा एक डोळा काढून दे. आला मोठा गुरुभक्त. गोरक्षाने तिचे शब्द कानी पडताच आपल्या एका डोळ्यात बाजूने बोट खुपसून जोराने डोळा उपटून काढला. रक्त भळभळा वाहू लागले तरी सर्व वेदना सहन करीत तो म्हणाला, माई, हा घ्या माझा डोळा, आता वडे द्या. माझा एक डोळा गुरुच्या कारणी लागला, तो धन्य. त्याचे हे घोर कृत्य पाहून ती ब्राह्मणाची स्त्री फारच भयभीत झाली. आपण बोललो काय आणि होऊन बसले काय. तिने धसका घेतला. तिला अत्यंत पश्चाताप झाला. रडत रडत त्या स्त्रीने आणखी वडे आणून त्याला झोळीत टाकले. ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजबर कोप करू नकोस. डोळा पण घेऊन जा, हे वडे पण घेऊन जा. एका हातात आपला काढलेला डोळा घेऊन व दुसऱ्या हातात वडे घेऊन गोरक्ष तात्काळ धावत मच्छिंद्राजवळ आला व म्हणाला, गुरु महाराज, हे घ्या वडे. असे म्हणून त्याने ते वडे
पूर्ण पात्रात वाढले. मच्छिंद्रनाथ पाहतच राहिला. गोरक्षाने एक डोळा झाकलेला होता. अंगावरच्या वस्त्राची त्यावर पट्टी बांधलेली होती. मच्छिंद्र म्हणाला, एक डोळा का झाकला आहेस? गोरक्ष म्हणाला, काही नाही. डोळ्याला जरा ठणका लागला आहे. लाल झाला आहे. तुम्ही काही काळजी करू नका. मी वडे पुन्हा आणले आहेत, ते कृपा करून सेवन करावे. असे म्हणून तो आपले तोंड दुसरीकडे वळून दूर जाऊ लागला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुझा डोळा दाखव, नाहीतर मी वडे खाणार नाही. काय करणार गोरक्ष? त्याने हात काढला व पट्टी सोडली. त्यात रक्ताळलेली नुसती खोबण होती. हाय रे बाळा, हे काय झाले? असे कसे झाले? असे म्हणून मच्छिंद्राने शिष्याच्या पोटाशी धरले. गोरक्ष म्हणाला, मी पुन्हा त्याच घरी भिक्षा मागायला गेलो. त्यावेळी त्या घरच्या बाईने म्हटले, एकदा भिक्षा दिली, आता पुन्हा नाही. गुरुच्या नावाखाली स्वतःचा लोभ पुरा करण्यासाठी तू आला आहेस. पुन्हा वडे हवे असेल तर किंमत द्यायला हवी. मी तयार झालो तेव्हा ती म्हणाली, तुझा डोळा काढून दे. मी म्हटले, डोळाच काय, गुरुसाठी प्राणसुद्धा देईल. आणि हाताच्या बोटाने डोळा उपसून काढला. ती बाई घाबरली. तिने डोळा काही घेतलाच नाही. भीतीने ती थरथर कापत होती. मी तिला भिवू नकोस असेही सांगितले व वडे मागून आणले. मच्छिंद्रनाथ द्रवला. आपल्या शिष्याची अलौकिक गुरुभक्ती पाहून त्याचे अंतःकरण भरून आले. त्याने म्हटले, गोरक्ष, धन्य आहेस तू. बुबुळ कोठे आहे? गोरक्षनाथाने एका मुठीत बुबुळ ठेवले होते. ती मूठ उघडून दाखवली. मग ते बुबुळ पुन्हा त्याच्या खोबणीत बसून मच्छिंद्राने संजीवनी मंत्र म्हणला. तो डोळा पुन्हा जशाचे तसा चांगला केला. गोरक्षनाथ गहिवरला. मच्छिंद्रनाथाच्या पायावर लोटांगण घालून आनंदाने तो रडू लागला. त्याला उठवून मच्छिंद्रनाथाने आलिंगन दिले. त्याला आपल्या मांडीवर बसवले. प्रेमाने त्याला वडे भरवले व आपण स्वतःही घेतले. त्यावर मच्छिंद्राने गोरक्षनाथाला दत्तात्रयाने दिलेली सर्व योगविद्या 1 महिन्यातच शिकवली. ह्या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या 64 कला याचे शिक्षण मिळेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 9. दत्तगुरु चरणी अर्पणस्तु. श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 10. मातीच्या पुतळ्यातून गहिनीचा जन्म. गोरक्षनाथ सर्व विद्या दिल्या. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सर्व विद्या दिल्या. त्याला ब्रह्मज्ञानी दिले. रसशास्त्र, काव्य, वेद, शास्त्र, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या शिकवल्या. नाना अस्त्रे, देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. अष्टसिद्धी दिल्या व त्याला आपल्यासारखाच केला. पुढे एकदा काय झाले, गोरक्षनाथ एकटाच त्याचा पाठ म्हणत होता. मच्छिंद्रनाथ कुठेतरी गेला होता. गावच्या बाहेरील एकांतात मोकळी जागा होती. तेव्हा गावातील काही मुले तेथे खेळत आली. त्यांनी गोरक्षाला पाहिले. त्याच्याजवळ आली. त्याला मातीची बैलगाडी करून हवी होती. ती त्याला विचारू लागले, अरे मुला, तुला मातीची बैलगाडी करता येते का? दे ना आम्हाला करून. तो म्हणाला, मला नाही येत. तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा. मला अभ्यास आहे. मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनवली. जराशी ओबडधोबड झाली होती. मग त्यांना वाटले, ह्या गाडीवर गाडीवान नाही, गाडीवान पण तयार करावं. त्याने प्रयत्न केला, पण गाडीवानाचा पुतळा मात्र तयार करता येईना. मग ती मुले पुन्हा गोरक्षाकडे आली व म्हणाली, आम्हाला निदान माणसाचा पुतळा तर करून दे. आम्हाला येत नाही म्हणून सांगतो, नाहीतर त्रास दिला नसता तुला. त्यावेळी गोरक्ष संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्याने मुलांना म्हटले, अरे बरे तर आणा माती. त्याने मग ओली चिकन माती घेतली आणि एक लहानसा मनुष्य आकृती पुतळा बनविला. एकीकडे संजीवनी मंत्र तो म्हणतच होता. त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील कर्दम नाहीसा होऊन तेथे खरोखरीचा बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याची ही अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेत भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, भिवू नको,
चला मला दाखवा, मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईल. पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊ नका, दुरूनच दाखवा, अशी त्यांची समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तेथे गेली व दुरूनच ते रडणारे बालक त्यांनी दाखवले. तेथे गोरक्षसुद्धा नव्हता. मुलांचे टाह करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते त्याला काही समजले नव्हते. मच्छिंद्रनाथाने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच त्याला ओळखले, हा करभजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने त्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत झाले, ओरडत पळत सुटली. भूत भूत, हा बुवा आता आपल्यावर ते भूत नक्की घालील, पळा पळा. आणि मच्छिंद्रही त्या मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचारीत सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळत होतीच. घरोघरच्या बाया अगबाई, हा कोण गोसावी म्हणून भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे आले व विचारू लागले, काय रे, मुलाला का भीती दाखवतोस? हे कोणाचे मूल घेऊन हिंडतोस? पळवून आणलेस की काय? तो प्रत्येकाला सांगे, गोरक्षनाथ म्हणून माझा एक तरुण शिष्य आहे, तो कोठे सापडत नाही. तो सापडला की मी सांगतो काय प्रकार आहे तो. मच्छिंद्राची हाक ऐकून एका ठिकाणाहून गोरक्ष बाहेर आला, पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. ह्या मुलाचीच गोरक्षाला भीती वाटते, ह्याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही त्याला नीट विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि करभाजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले. तू ओळखले नाहीस का? त्यांचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. तू चल, आपण त्या मुलाचे पालनपोषण केले पाहिजे. त्याचे बोलणे ऐकून गोरक्षाला बरे वाटले. त्याची भय कमी झाले. गुरुदेव, संजीवनी मंत्राचा दुरुपयोग तरी नाही ना झाला माझ्याकडून? तुम्ही रागावलात नाही ना? असे म्हणत गोरक्ष पुढे झाला. मग सर्व लोक चकित होऊन पाहत असताना मच्छिंद्राने त्या बालकाला उचलले व गोरक्षाला बरोबर घेऊन तो आपल्या ठिकाणावर आला. एका वस्त्राची झोळी करून त्याने 2 झाडांच्या बुथ्यांना बांधून ठेवली व तिथं त्या मुलाला ठेवले. झोके देऊ लागला. त्या मुलाचे तो पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्राला योगबलाची फार प्रशंसा केली. त्या मुलाची केवळ संजीवनी मंत्राने उत्पत्ती करणारा हा योगी ब्रह्मदेव शुक्राचार्य याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे असे म्हणू लागले. त्यांच्याजवळ येऊन त्या मुलाकडे वारंवार पाहून अचंबना करू लागले. स्त्रियांच्या मनात आले की हा बालक वाढवणे हे काम काही ह्या योग्यांकडून पूर्ण होणार नाही. कोणीतरी स्त्री हे काम करू शकते. त्यांना एकदम आठवले, गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे. त्या दोघांना मूल बाळ नाही. हा मुलगा तिच्या ओटीत घालावा, ती चांगले संगोपन करेल. सर्वांनी नाताला तसे सांगितले आणि सर्वांना ती स्त्री चांगली म्हणून मान्य असल्यामुळे मच्छिंद्राने त्या जोडप्याला बोलावून आणले व त्या स्त्रीला सांगितले, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभाजन ऋषीच आहे. त्याची थोरवी फार मोठी आहे, गहन आहे, म्हणून त्याचे नाव गहिनी ठेवले आहे. त्याचे संगोपन नीट कर, तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. तुला एक सांगतो, आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष येथे येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल. त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे. ती स्त्री लगेच म्हणाली, स्वामी, तुम्ही मला माझा पुत्र म्हणून घ्या. मी नुसती 12 वर्ष भाडुत्री आई म्हणून हो, मी अपत्यहीन आहे. मला माझा पुत्र नाही म्हणून जर ह्या बालकाला म्हणता येणार नसेल तर एवढा खस्ता काढण्यात काय अर्थ? तुम्ही म्हणता ममता धरू नको, पण मी सुद्धा तुम्हाला म्हणते, तुम्ही तरी 12 वर्षांनंतर एवढी ममता व आशा या मुलाविषयी का ठेवावी?
तुम्ही जर जोगी. तेव्हा मात्र मच्छिंद्र म्हणाला, तसेच हो माऊली. गहिने हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखेल. आम्ही आशा ठेवीत नाही, पण एवढे मात्र खरे की गोरक्ष 12 वर्षांनी येईल व ह्याला योग दीक्षा देईल. आम्ही आता जातो, तू याचा सांभाळ कर. सर्व गावकऱ्यांसमक्ष त्याने गहिनीला त्या स्त्रीच्या स्वाधीन केले आणि त्या स्त्रीने वात्सल्याने त्या मुलाचा स्वीकार केला. स्वतः त्याला गावकऱ्यांनी पालखीत घालून वाजत गाजत घरी नेले. त्याचे गहिनी हेच नाव कायम केले. त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र गोरक्षाला घेऊन पुढील तीर्थयात्रेला निघाला. मार्गात त्याने गोरक्षाचे मन किती स्थिर आहे, योगाचा अभ्यास त्याला कितपत पचला आहे याची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली. तेव्हा तो अजून चंचल मनाचा आहे असे त्याला दिसून आले. मच्छिंद्राने विचार करून असे ठरवले की गोरक्षाला बद्रिका आश्रमात ठेवावे. त्याने त्यानुसार बद्रिका आश्रमाकडे जाण्याचे ठरवले. ती कथा पुढील अध्यायात. ह्या अध्यायाच्या पठणाने स्त्रीदोष नाहीसा होईल, मन निष्कपट होईल व मुले जगतील. श्री नवनाथ कथासर अध्याय 10वा. श्री दत्तगुरु चरणी अर्पण असतो. श्री नवनाथ चरणी अर्पण असतो.